कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला सावित्रीबाईविषयी 2 शब्द बोलणार आहे. ते 2 शब्द तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या, अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. जी माणसं इतिहास घडवतात ते माणसं इतिहास विसरत नाही, आणि जे माणसं इतिहास विसरतात ते माणसं कधी इतिहास घडवू शकत नाहीत. हा एक इतिहास. सावित्रीबाईंचा जन्म झाला तो काळ जवळपास 250 वर्षाचा होता. सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगाव येथे 3 जानेवारी 1831 साली झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी तर त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी. सावित्रीबाई 9 वर्षाच्या असताना त्यांचे विवाह ज्योतिबा सोबत झाले. ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. ज्योतिबांना व सावित्रीबाईंना शिक्षणाचे महत्त्व पटले. शिक्षणानेच माणूस प्रगती करू शकतो हे उमगले होते. समाजातली दारिद्र्य शिक्षण न घेतल्यामुळे झाले आहे. या समाजाला दारिद्र्य आणि उच्चनीचपणातून बाहेर काढायचे असेल तर शिकल्याशिवाय पर्याय नाही. विद्या हेच धन. विद्यानेच माणसाला माणूस पण कळते. समाजाचा हा भेदभाव, हा उच्चनीचपणा, दारिद्र्य हटवायचे असेल तर शिकल्याशिवाय पर्याय नाही. सावित्रीबाईंना हे पटलं. ज्योतिबांनी सरकारी नोकरी सोडून शिक्षणाचे कार्य वाहून घ्यायचे ठरवले. मग निश्चय झाला. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यात आली. 1 जानेवारी 1848 रोजी बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यात आली. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.